माहिती तुमच्यासाठी सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खरेदी केलेल्या जागेच्या सातबाऱ्यावर नावे लावायची काय प्रक्रिया असते. तर चला मग सुरू करूया. पुढे जायच्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. तुम्ही जास्त लोक सबस्क्राइब करत नाही तरी सबस्क्राइब करा, या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तर चला बघूया. खरेदी केलेल्या जमिनीची किंवा जागेची सातबाऱ्यावर मालक म्हणून नोंद करण्यासाठी फेरफार प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. सब रजिस्टर कार्यालयात खरेदी खत नोंदणी झाल्यानंतर ही प्रक्रिया आपली चावडी किंवा ई फेरफार प्रणालीद्वारे केली जाते. आता यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत? नोंदणीकृत खरेदी खताची मूळ प्रत आणि झेरॉक्स, पिन इंडेक्सची प्रत, नवीनतम काढलेला सातबारा उतारा, खरेदीदाराचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड, शेत जमीन खरेदी असल्यास शेतकरी असल्याचा पुरावा किंवा शेतकरी प्रमाणपत्र. महत्त्वाची प्रक्रिया काय असते? अर्ज करणे. खरेदी खत झाल्यानंतर तुम्हाला विहित नमुन्यातील फेरफार अर्ज भरून खरेदी खताच्या प्रतीसह संबंधित गावच्या तलाठी कार्यालयात किंवा मंडळ अधिकाऱ्याकडे जमा करावा लागतो. चावडीवर नोटीस. अर्ज प्राप्त झाल्यानंतर तलाठी गावाच्या चावडीवर किंवा ऑनलाईन प्रणालीवर 15 दिवसाची नोटीस बजावतात, ज्यामध्ये कोणाला हरकत नोंदवायची आहे का हे पाहिले जाते. फेरफार मंजूर होणे. 15 दिवसाच्या मुदतीत कोणतीही हरकत न आल्यास मंडळ अधिकारी यांच्याकडून फेरफार मंजूर केला जातो. सातबाऱ्यावर नोंद. फेरफार मंजूर झाल्यानंतर तलाठी सातबाऱ्याच्या इतर अधिकारी रकान्यात नवीन खरेदीदाराचे नाव नोंदवतात. सामान्यतः कोणतीही हरकत न आल्यास जास्तीत जास्त 30 दिवसाच्या आत सातबाऱ्यावर नवीन मालकाचे नाव लागले जाते. तर या व्हिडिओमध्ये एवढी होती तुमच्यासाठी माहिती फायदेशीर वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मगच जावा. नवनवीन माहिती तुम्हाला भेटेल लवकरात लवकर. धन्यवाद.